हॅलो, आज आपण पाहूया मूग डाळ तडका. 1 कप मूग डाळ घेतली, 1 कप इंद्रायणी तांदूळ घेतले. स्वच्छ पाण्याने 4-5 पाण्याने धुवून घ्यायचे. नळाखालीच धुवायचे, म्हणजे आपण किती वेळा धुवू शकतो. त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये लावून घेऊया. 4 शिट्या घेऊन शिजवून घेऊया. मुगाची डाळ खूप पौष्टिक राहते. याच्यामध्ये प्रोटीन्स, फायबर आणि विटॅमिन्स भरपूर असतात. ज्या लोकांना शुगर आहे त्यांनी रेग्युलर खायला पाहिजे, कारण ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे या डाळीचा. तर त्यांची शुगर कमी करण्यास मदत होते. आपण बाकीची तयारी करूया. शिळ्या पोळ्या चुरमाची मिरच्या टाकल्या टाकून आणि आपण त्याच्यात मिरच्या भाजून घेतल्या. फोडणी देऊया चिवड्याला. मीठ टाकायचं. वाफेनं चांगला होऊन थोडीशी हळद टाकायची. लहान मुलांना खूप आवडते. आपला डाळ भात पण झाला आहे. काढून घेऊया, फोडणी देऊया, डाळीला तडका देऊया. मी हळद मीठ याच्यात टाकलं होतं, नंतरही टाकू शकतं. कढई ठेवली आहे तडक्यासाठी. आधी गरम पाणी करून घेते, कारण ते डाळ थोडी पातळ करायची. तूप टाकलं आहे 2 चमचे. तेल पण वापरू शकता, पण तुपातली फोडणी चांगली लागते डाळीला. कुठल्याही डाळीला, तुरीची डाळ असो, मुगाची डाळ असो. मोहरी टाकली, जिरे टाकले, 2 लाल मिरच्या टाकल्या याची कापून, कढीपत्ता, टोमॅटो टाकले अर्धा. कोथिंबीर टाकायचं. फोडणीमध्ये म्हटलं चव चांगली लागते आणखी, म्हणून मी कोथिंबीर नेहमी फोडणीमध्ये. आणि डाळ टाकून द्यायची आपली पातळ केलेली. मीठ आधीच टाकलं होतं. थोडंसं वॉल्यूम मेकअप केल्यावर थोडंसं टाकू शकतं. आपल्या चवीप्रमाणे मीठ मेकअप करायचं. हे बघा, डाळ तडका तयार आहे. आता लगेच चपात्या करून घेते. चपात्या लाटून घेतल्या मी, आणि आपली डाळ तडका आणि तयार आहे. आता आपण सर्व करूया. चपातीसोबत छान लागते. मी आज डाळ भात, चपाती, मिरची असं सगळं बनवलं आहे. चुरमा बनवला आहे. थँक्यू.